हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. आपलं संपूर्ण राज्य दान करून एक दिवस पुढे मरण ढकलवणाऱ्या राजा सिकंदरला एका सेकंदाची किंमत विचारा. जसा ज्याचा बाप जातो ना, लय गोड वर्णन करतात माझे तुकोबराय. कधीतरी प्रश्न पडत असे की तुकोबरायाने बापावरती अभंगाची रचना का करावी? बाप किती मोठा आहे, कोणती आई, अरे कोण तो बाप? बापेने महाराज लेकी करता आपलं संपूर्ण जीवन समर्पण करतो. आज एक देवराम बाबा एक आदर्श बाप आहे. विचारा त्या लेकराला बाप गेल्याचं काय दुःख आहे ना. मला छायाताईंनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आमचे जरी आजोबा होते पण आमच्या बापाचा एक आदर्श बाप या जगातून 10 दिवसापूर्वी आज निरोप घेऊन गेला हो. आमची तुम्हाला विनंती आहे की आम्ही तुमचे स्टेटस वगैरे बघतो, कीर्तन वगैरे ऐकतो, तुम्ही भरपूर काय वेगळं सांगता, पण या प्रवचनातून एक आम्हाला आदर्श बाप सांगा. आपलं संपूर्ण राज्य दान करून एक दिवस पुढे मरण ढकलवणाऱ्या राजा सिकंदरला एकदा विचारा एका सेकंदाची किंमत काय. तसा ज्याचा बाप गेला ना त्याला बापाची किंमत विचारा. अरे देवा आईचे गोडवे गाणारे तुम्हाला अनेक या जगाच्या पाठीवरती दिसतील, परंतु पडद्याआडचा खरा कलाकार बाप नाही लोकांना कळाला हो. खरं सांगू, लपवा ती देवकी कंसाजवळ एक विनंती करते, अहो ऐका ना, या माझ्या भावाने क्रूर कंसाने माझी 7 मुलं मारली, माझा 8वा तरी वाचवा म्हणून आक्रोश करणारी देवकी प्रत्येकाला आठवते बाबा. पण एक वाक्य ध्यानात ठेवा बरं का. अरे विधांचा कडकडाटे, ढगांचा कडकडाटे, मुसळधार पाऊस चालू, यमुना मैया दुतडी भरून वाहते, कारण माझा मुलगा या कंसाच्या हातून वाचला पाहिजे म्हणून टोपलीमध्ये रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्ण कन्हैयाला घेतलं. तेव्हा नदी दुतडी भरून वाहत होती वो यमुना. त्या बापाच्या अंतकरणामध्ये एकच चिंता होती की माझा मुलगा आणि या जगाचा त्रैलोक्य नायक नंदलाल बाबाच्या वाड्यामध्ये सुखरूप कसा पोच करायचं ही चिंता फक्त बापाला आहे. किती प्रकाष्टी जीवन आहे बापाचं. लेकरा करता आपली उभी आयुष्याची कुरवंडी वायाला लावतो तुकोबराय म्हणले तो बाप आहे. खरं सांगा, दशरथाचा मुलगा कोण? राम आहे हो. 4 मुलांचा बाप राजा दशरथ पुत्र शोकाने मेला. पण ज्यावेळेस प्रभू वनवासात असताना बातमी कळाली ना का माझा बाप गेला, पराकाष्ठी जीवन जगणारा राम धरणीला डोकं टेकून ढसा रडू लागला. अरे माय कौशल्य आठवू नाही या मताचा मी अजिबात नाही, पण पुत्र शोकाने मरणारा बाप राजा दशरथ कधीतरी डोळ्यासमोर घ्या. जिजाबाई आठवू नये या मताचं मी अजिबात नाही. आठवली पाहिजे, कारण का तिच्या उदरामध्ये वाढलेला वंश त्या महाराष्ट्राचा एक जाणता राजा आहे. पण खरं सांगू, त्या वंशाला शिवनेरीवरती जन्म घ्यावा म्हणून दादोजी कोंडदेवांच्या हाती कामगिरी सोपून जेलच्या असणाऱ्या त्या लोखंडी गजाला धडक्या मारणारा राजा शहाजी बाप कधीतरी डोळ्यासमोर घ्या. लेकरा करता जीवन जगतो बरं का बाप. आयुष्याची पराकाष्ठा करणारा बाप आहे. ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा एकदा. हौस लेके जब जाए सिकंदर, काय तुम्ही या जीवनामध्ये सोबत घेऊन जाणार आहात? याद राखा, नारदाच्या गादीवरून सांगतो, आपण कोणी काही घेऊन जाणार नाही. येना हेतू नंगा, जाना हेतू नंगा.
राजा सिकंदर आपल्या प्रधानजीला बोलताय, प्रधानजी, अरे ज्या वेळेस हे विश्व मी सोडून जाणार आहे ना, त्या दिवशी माझे हात तिरडीवरती बांधू नका. मग त्या अवकाशाकडे असे वर्तुळ हात करून ठेवा. प्रधानजीने विचारलं, राजा सिकंदर, आपण जगावरती राज्य केलं नसं तुम्ही का बोलताय? त्याचं एकमेव उत्तर आहे, अरे जगाला कळू द्या, संपूर्ण जगावरती राज्य करणारा राजा सिकंदर सुद्धा मोकळ्या हाताने गेला तेव्हा. संघ काय घेऊन जायचं नाही, आपल्याला सोबत काहीच घेऊन जायचं नाही. बापाचं पात्र लय मोठे देवा. ज्यावेळेस ब्रह्मचारी आश्रमातून गृहस्थ आश्रम पुन्हा ज्यावेळेस विठ्ठल पंतांनी स्वीकारला ना, आणि 4 लेकरं झाली बाबा. निवृत्ती, न्याया, सोपाना 4 मुलं झाली. परंतु आळंदीकर माझ्या ज्ञानोबरायांना इंद्रायणीवरती आंघोळ करून देत नव्हते. पण संगतीत आणि पंगतीत बसताना कधी पण चांगल्यांच्या पंगतीत संगतीत बसा. अरे जे ज्ञानोबा इंद्रायणीवरती गेल्याच्या नंतर इंद्रायणी वाटेल, इंद्रायणीला स्पर्श माझ्या ज्ञानोबरायांना कधी करून दिला नाही. आज ज्ञानोबरायांना स्पर्श करण्याकरता अमेरिकेतून लोक येतात. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, फक्त प्रतिमा आहे त्या, बाकी एरवी संत आहे देवा. त्या ज्ञानोबरायांचा वनवास बघा ना कसा आहे. ज्ञानोबरायांनी म्हणावं, बाबा आपल्याला वारीमध्ये टाकणारी कोण आहे? ब्राह्मण. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे ते मेरे जाओ. हे प्रार्थना मी जगा करता केली नाही. हे विश्वची माझे घर, हे विश्व माझं घर आहे बाबा. एवढे पराकाष्ठी होऊ नका गड्या बाबा. डाटा माझे ज्ञानोबा रडले. इंद्रायणीवरती आंघोळ करणाऱ्या यशोबा काकांनी ज्ञानोबरायांना बघितलं. ज्ञानोबराय पळत आले आणि ज्ञानोबरायांच्या तोंडामध्ये चपरार फेकून मारले. ज्ञानोबराय जगाची माय. डाटा रडली महादेवा. सिद्ध बेटामध्ये रुक्मिणी माता स्वयंपाक करत होती. हो अरे पाडसाला पाहिलं का हरिण धावते, वासराला पाहिलं का गायी धावते, तशी ज्ञानोबरायांच्या आवाजाचा वेद रुक्मिणीच्या कानापर्यंत गेला. रुक्मिणी महाराज स्वयंपाक करता करता बाहेर पडत आले. ज्ञानोबरायांना हृदयाशी कवटळ. ज्ञाना इंद्रायणीवरती गेला होता ना, पायी घसरून पडला वाटतं ज्ञाना. नाही गाय, इंद्रायणीवरती गेलो होतो खरं आहे. राजा घराच्या खिडकीतून विसोबा काकांनी बघितलं आणि इंद्रायणीवरती येऊन म्हणते, ए संन्यासाच्या काट्या. आळंदी तर बाटवली पण राहिली पवित्र माता इंद्रायणी पण बाटवायला निघालात का? आईच्या कानावरती शब्द पडल्यावर काय आईला दुःख झालं असं. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी नक्की. आपल्या जीवापेक्षा प्रेम फक्त आईच करू शकते देवा. बाबा आई किती हुशारी सांगू का?